मालेगाव तालुक्यात आरबीएच कन्या विद्यालयात विद्यालयाच्या प्राचार्य कल्पना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली। यावेळी विद्यार्थिनींनी भाषणे केली। एकेकाळी नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला पेठ तालुका हा वन्यजीव सृष्टीचेही माहेरघर म्हणून ओळखला जात असताना कालांतराने पर्यावरणाच्या झालेल्या ऱ्हासामुळे अनेक वन्यजीवांबरोबर बिबट्यांनाही केवळ भक्ष्यांसाठी हक्काचा निवारा सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा ओढवत आहेत। देवडा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बावड घाटात रात्रीच्या वेळी संरक्षण भिंतीवर आरामात बसलेल्या बिबट्या एका वाहन चालकाला दिसल्याची माहिती मिळाल्यामुळे रात्रीच्या वेळी बावड घाटातून जाणाऱ्या दुचाकी स्वारांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कत्तलीच्या उद्देशाने दाबून ठेवलेल्या 25 गोवंशांची मध्यरात्री पोलीस व गोरक्षकांच्या संयुक्त कारवाईत सुटका करण्यात आली। ही कारवाई येवला तालुक्यातील पाटोदा गावाजवळ शुक्रवारी दिनांक 27 रोजी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली। सिन्नर चौफुलीवर उड्डाणपूल उभारण्यात आला। उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले नाही, तोच उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली। सर्व्हिस रोडला वर्षभरातच असंख्य खड्डे पडले। पर्यटक भाविक हे गटीत सर्व्हिस रोडला येताच त्यांना खड्डेमय प्रवासाला सुरुवात करावी लागते। पुलाच्या दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोड अक्षरशः खड्ड्यात गेल्याने अपघाताचे प्रमाण वाढले, वाहनांचेही नुकसान होत आहे। सिन्नर तालुक्यात वितरण कंपनीचे काम सुरू असताना गोडेवाडी ते पास्ते रस्त्यावरून चोरीला गेलेले साहित्य व संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले। संशयिताकडून पोलिसांनी 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत गोडेवाडी ते पास्ते जाणारे रोडवर वीज वितरण कंपनीचे 14 ट्रान्सफॉर्मर लाईन टाकण्याचे काम चालू होते। कामासाठी वीज वितरण कंपनीने गोडेवाडी ते पास्ते जाणारे रोडवर लोखंडी पोल व अल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या। 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने लोखंडी पोल व अल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्या। सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे। मोफत दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असून 200 रुपये देणगी मूल्य मोजूनही भाविकांना रांग लावावी लागत असल्याने मंदिर परिसर गजबजल्याचे पाहायला मिळाले। यंदा जून महिन्यातच परिसर हिरवागार झाला। सिन्नर सायखळा रस्त्यावरील डोंगराच्या खुशीतून जाणाऱ्या नायगाव घाटाचे आषाढत सौंदर्य खुलले। नागमोडी घाट सध्या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांच्या मनाला भुरळ घालत आहे। सिन्नर तालुक्यातील आटकवडे गावालगतचे शिवडी पाझर तलावाजवळ झाडाच्या फांदीला स्कार्फ बांधून अशोक गांगुर्डे यांनी आत्महत्या केली। नातलगांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते। डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। चांदवड तालुक्यात राजश्री शाहू महाराज यांची जयंती जेमिनाथ जैन विद्यालयात साजरी करण्यात आली। देवडा येथील जिजामाता कन्या विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनीता पगार होत्या। मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. बी.एस. देसले होते। त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक विकासामध्ये दिलेल्या महत्वाच्या योगदानाची माहिती दिली। यावेळी उपप्राचार्य सुभाष अहिरे, प्राध्यापक पी.के. बच्चा व शिक्षक वृंद उपस्थित होते। मठाणे येथील रुक्मावती माध्यमिक विद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली। अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.के. सावंत होते। त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। निशा केदार हिने सूत्रसंचालन केले तर मुग्धा थरात हिने आभार मानले।